तर वेद कुठं मौनावतो हे ठिकाण कोणतं आहे आणि वेद कोणाकोणाला बोलतो आणि कुठं मौनावतो? वेद पामराला बोलतो, वेद विषयीला बोलतो, वेद मुमुक्षीला बोलतो, वेद बहिरंग साधकाला बोलतो, अंतरंग साधकाला बोलतो. वेद गुरुच्या समोर बसणाऱ्याला बोलतो, गुरुमुखातून बोलतो. वेद विश्वर मुखातून बोलतो. वेद ऋषी मुनी आचार्यांच्या संतांच्या मुखातून बोलतो. वेद बाहेरून बोलतो, आतून बोलतो, एक दुसऱ्याला बोलतो, ज्याचा त्याला बोलतो. पण सचितानंद चोखट द्रष्ट्याला द्रष्टा दाखवून मौनावतो. जोपर्यंत सचितानंद चोखट द्रष्टा द्रष्ट्याला मिळाला नाही तोपर्यंत वेद बोलतो. आणि सचितानंद चोखट द्रष्ट्याला द्रष्टा दावला, मिळाला, म्हणजेच अविभक्त झाला की हे सचितानंद तत्वमाशी हे 3 पद मौनाच्या वाटाला लागतात, म्हणजे वेदाचं बोलणं संपत. झाला हरिपाठ बोलणे येथून, ही वेदाच्या मौनाचीच भाषा आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी ही मौनाचीच भाषा आहे. म्हणून हे तिन्ही पद किंबहुना सर्व वेद, तिन्ही पदच सर्व वेद आहे. तिन्ही पद मौनाले म्हणजे सर्व वेद मौनाला, सर्व शास्त्र मौनावली, सर्व बोलणं थांबलं, परापश्यंती मध्यमा वैखरी थांबल्या. म्हणून सचितानंद चोखट द्रष्ट्याला, चोखट द्रष्टा बर का, कारण सचितानंद नुसता द्रष्टा तो प्रमाता आहे आणि सचितानंद चोखट द्रष्टा तो साक्षी ब्रह्म आहे. चोखट जिथं कुठलीच विकार, दोष, कलंक, उपाधी नाही असा चोखट, चोख, निव्वळ, केवळ, अद्वितीय, त्याला चोख म्हणा. चोख शब्दाचा अर्थ निव्वळ, केवळ, कारण त्याच्यात तेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही, त्याला चोख म्हणा. निर्भेळ माल, निर्भेसळ माल, ज्याच्यात काहीतरी दुसरं असतं कालवलेलं त्याला चोख मानता येत नाही. चोख म्हणजे तेच ते अखंड एक रस, ज्याच्यात दुसरं नाही, जे दुसऱ्यात नाही, ज्याच्यात दुसरं नाही, त्याला चोख म्हणा. ध्यानात घ्या, जे दुसऱ्यात नाही आणि ज्याच्यात दुसरं नाही असं फक्त ब्रह्म आहे, परब्रह्म आहे, परमात्मा आहे. तो कशात नाही आणि त्याच्यात काही नाही, निव्वळ, निव्वळ, केवळ, म्हणून चोख म्हणतात महाराज. ती कशात असायला त्याच्यापेक्षा मोठं काही नाही, म्हणून ती कशात नाही. आणि ते शुद्ध, तेच ते असल्यामुळे, केवळ अद्वितीय असल्यामुळे त्याच्यात दुसरं नाही. त्याच्यात जे दिसते ते त्याच्या वाचून नाही, तेच आहे ती, म्हणून चोखट. जगत किती जरी प्रतीतीला आलं तरी त्याचा चोखपणा जात नाही, मोडत नाही. कारण जगाला वेगळं अस्तित्वच नाही.
किती जीवपाना भासू द्या, शिवपाना भासू द्या, जगतपाना भासू द्या, उत्पत्ती भासू द्या, स्थिती भासू द्या, प्रलय भासू द्या, बंद भासू द्या, मोक्ष भासू द्या, तरी बी त्याच्यात वेगळं काही नाही, तेच ते. त्याचा चोखटपणा ह्या भासानं आणि भास मावळल्यानं काही डगमगत नाही, चोखाला चोखच आहे. म्हणून परमात्म्यात उत्पत्ती झाली तरी काहीच झालं नाही, त्याचा चोखपणा बिघाडला नाही. किती काळ राहिला, दिसला, भासला, तरी परमात्म्यात काही नाही, परमात्म्यात काही वेगळं काही झालं नाही, त्याचा चोखपणा भांगला नाही. आणि प्रलय काळ झाला, हाहाकार झाला, इकडं खूप मोठं झालं, खूप मोठी घटना घडली, इकडे प्रलय झाला म्हणजे साधं झालं का? हाहाकार झाला. पण परमात्म्यात काहीच नाही. सिंधू तो अभंग नेणे हरी, त्याला काहीच माहित नाही, काही झालं माहित नाही म्हणजे झालंच नाही काही, तिकडे काही न झाला प्रपंच, न राहिला प्रपंच, न मोडला प्रपंच, आहे परब्रह्म. न झाला प्रपंच आपल्या चरण पाठ आहे, पण न राहिला प्रपंच आणि न मोडला कधीच प्रपंच, आहे परब्रह्म. असं काल औषधाकातून 3 चरण होते त्याची, झाला न झाला प्रपंचाची, न झाला प्रपंच, न राहिला प्रपंच, न मोडला प्रपंच, न गेला प्रपंच, न संपला प्रपंच. झालाच नाही तर संपला कुठं, झालाच नाही तर राहिला कुठं. म्हणजे शुद्धाला शुद्धच आहे परमात्मा, शुद्ध बुद्ध, नित्य, अखंड, एकरस, अद्वितीय, व्यापक, निष्कलंक, निरोपाधिक. हे त्याचे जे शब्द लावल्या जातात, त्याच्याबद्दल वेदानं जी दिलेली शब्द आहे, श्रुतीनं, आचार्यानं, ऋषीनं, तर ते शब्द त्याच्या स्वरूपाचं अनुसंधान करण्यासाठी, लक्षात घेण्यासाठी, नेमका परमात्मा लक्षात येण्यासाठी, आणि त्यापैकी सच्चिदानंद शब्द मूळ आहेत. पण हे शब्द शिष्याला, मुमुक्षुला ऐकायला भेटतात. सच्चिदानंद, तत्वमाशी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, हे शब्द बोललेलीच आहेत शिष्यासाठी, मुमुक्षूसाठी, साधकासाठी. वेदानं, वेद त्याला असा बोलतो, वेद पामराला वेगळा बोलतो, वेद विषयीला वेगळा बोलतो, पामराला दोष निर्दोषाच बोलतोय वेद, विषयीला पाप काय, पुण्य काय, चूक काय, बरोबर काय, असं बोलतोय वेद. मुमुक्षुला सार काय, असार काय, असं बोलतोय वेद. नित्य काय, अनित्य काय, मिळायचं काय, टाकायचं काय, हे बोलतो वेद मुमुक्षुला. शिष्याला सत्य काय, असत्य काय, असं बोलतोय वेद. वेद प्रत्येकाला वेगवेगळं बोलतोय. मग असंच जर दुःख असत्य, असच्चिदानंद सत्य, असं बोलतो वेद शिष्याला, अंतरंगातल्या साधकाला. वेदच बोलतो प्रत्येकाला, विषयी, पामराला, मुमुक्षुला वेगवेगळा बोलतो. आणि वेदच जीवनमुक्ताला, जीवनमुक्ताच्या मुखातून वेदच ही सत्कथा, वेदच जीवनमुक्ताच्या मुखातून बोलतोय. वेद असं काय बोलतो? म्हणून तयाचे बिसाड शब्द सुखे म्हणून येते वेद. वेद
माध्यमातून बोलतो आणि ते माध्यम जीवनमुक्त आहेत, ते माध्यम सिद्ध आहेत, ते माध्यम ऋषी मुनी आचार्य संत साधू सिद्ध ते माध्यम आहेत, ह्या माध्यमातून बोलतोय वेद. म्हणून जे जे स्वसंवेद्या वेद प्रतिपाद्या, वेद प्रतिपाद्याचे दोन अर्थ आहेत. वेदानं प्रतिपादन केलेला आणि वेद प्रतिपादित असल्याला, ते बोलन तो वेद आहे. म्हणून वेद प्रतिपादन करणारे परमात्माचे, वेद प्रतिपादन करणारा चैतन्याचे वेद प्रतिपाद्या. वेदानं प्रतिपादन केलेला परमात्मा आहे आणि परमात्माच वेद प्रतिपादन करतोय. जीवनमुक्त पुरुष जे बोलन ते वेद आहे. आणि वेद जे बोलन ते मोक्ष आहे, ते परमात्मा आहे. वेदानं जे लक्ष केले, जे इंगित दाखवलं ते तत्व आहे. म्हणून वेदानं दाखविलेलं तत्व परमात्मा आहे, म्हणून वेद प्रतिपाद्या. आणि तो जीवनमुक्त पुरुष बिसाट शब्द, हो ना, ते बोललो आता, बरोबर बरोबर आहे. आणि मग जीवनमुक्त पुरुष जे प्रतिपादन करीन तेच वेद आहे. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणून येते वेद, सदेह सचितानंद ते कान होते ते अंगानं सचितानंद आहेत. असो, म्हणून शुद्ध शब्दावर बोर्ड लावलो आपण, चोखट शब्दावर. कैसा सचितानंदा चोखटा. नुसता सचितानंद असला तर जीव बी सचितानंद आहे, परमात्मा बी सचितानंद आहे, पण चोखट नाही. वाच्य बी सचितानंदच आहे, पण चोखट नाही, भट्ट्यास इथे. आणि लक्ष्य सचितानंद आहे, पण चोखट आहे. लक्ष्य सचितानंद आहे, सचितानंदच आहेत वाच्य बिन लक्ष्य बी, दुसरं आहे काय? पण चोखट सचितानंद ते ब्रह्म. चोखट नसल्यालं, भट्ट्यासहित सचितानंद असल्यालं, दोषासहित, अहम मम सहित, करण्या भोगण्यासहित, पापा पुण्यासहित, सुखादुखासहित सचितानंद जीवपानात असतं तर ते चोखट नाही. म्हणून तैसा सचितानंदा चोखटा, दावणी दृष्टिया द्रष्टा, तिन्ही पदे लागती वाटा मौनाची, तिथं वेद मौन होतो. कारण वेदाला बोलायचं काम नाही ना, ते चुकीसाठी बोलणं असते, ध्यानातच घ्या जरा. साहेब बोलत असते चूक झाल्यावर, मालक बोलत असतो चूक झाल्यावर, पती बोलत असतो चूक, जे वरिष्ठ असते सर्व त्या क्षेत्रातली, त्याला का बोलावं लागते? चुकीच्या जागेवर, चुका होऊ नये म्हणून आणि चुका झाल्या म्हणून. अगोदर ते जे बोलणं असतं ते चुका होऊ नये म्हणून, आणि नंतर ते जे बोलणं असतं ते चुका झाल्या म्हणून. आणि जो अगोदरच बिनचूक आहे नंतर बी बिनचूक आहे, तिथं बोलणं नाही. म्हणून जीवनमुक्त पुरुषाला वेद बोलत नाही, मुक्त पुरुषाला वेद बोलत नाही, वेद विधान करीत नाही. का तिथे चुकात नाहीत काय? बिनचुकात काय बोल नाही? संसारात का गलबलाय सर्व चुकात आहेत म्हणून. संसारात का गोंधळे, का आरडाओरडे, का बोल नाही? सर्व चुका चुकल्यालाच आहे म्हणून. अज्ञानी जन हे चुकतची गेली, आणि प्रत्येक चुकावर बोलावं लागतंय. म्हणून सर्वच बोलायला लागली, सर्वांच चुकायला लागली. म्हणून गर्दी निसती, बाजार भरलाय बोलण्याचा. बिनचूक असल्यावर, शुद्ध असल्यावर बोलायचंच काम नाही. ज्याची त्यानं आपोआपली व्यवस्थित कामं केली, एक दुसऱ्याला अडचण झाला नाही, तो त्याला अडचण झालं नाही, दुसऱ्याला अडचण झाली नाही, तर बोलायचंच काम नाही. जेव्हा सर्व शहाणे होते तेव्हा बोलायचंच काम राहणार नाही. ध्यानात घ्या.
संसारातले बिन पारमार्थातले बी बोलायचंच काम नाही, बोलणंच खुंटल. शहाणपणात बोलणं नसते. असं वाटतं की शहाणा बोलतो असतो, नाही. खरा शहाणपणा जे दिवशी येईल त्या दिवशी बोलणं संपलं. म्हणून उभय शहाणे असा तो बोलणं नसते. बोलणं कधी उभयामध्ये असते. म्हणून दोन महात्मे एकत्र आल्यावर बोलत नसतील, असं वाटत असतंय की दोन महात्मे एकत्र आल्यावर लय संवाद होईल. कबीर आणि फरीद एका दिवशी एका जागेवर मुक्कामाला होते. कबीराच्या शिष्याला वाटले की खूप आता सुकाळ होईल, चर्चा होईल अध्यात्माची. आणि फरीदाच्या शिष्याला बी वाटले, कमालाला बी वाटलं, कब कमाल कबीराचा मुलगा. त्याला वाटलं आता फरीद यायला लागलेत. आणि फरीदाच्या शिष्याला वाटले आपण आता कबीराकडे चाललो. दोन्ही अध्यात्मातल्या उंचाया गाठलेली महात्मी. आता खूप संवाद होईल, शास्त्रातले खूप सिद्धांताची रेलचेल होईल, खूप दृष्टांत, खूप सिद्धांत, खूप आपल्याला सर्वांनाच सुख होईल, ऐकायला भेटन असं सर्वाला अपेक्षा होती. गेले गेले कोणाकाला नमस्कार केला आणि बाजूला बसले. त्याला वाटलं आलेली आता थकून भागून आलेली थोडीशी विश्रांती घेतील. विश्रांती झाल्या, पुन्हा फ्रेश झाली. चला म्हणले जेवण घेऊ. जेवण घेतलं. म्हणले आता जेवल्यावर येणारी सारी पर्वणी. जेवले की टाका म्हणले अंथरुण आपापली. अंथरुण टाकली. मौन शांत राहिली, तोरक राहिली, झोपली. असं कसं? त्याला वाटलं सकाळी उठल्यावर तरी सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर काहीतरी संवाद होईल. ब्रह्ममुहूर्तावर उठली, आपापला विधी काय तो केला, स्नान केली आणि येतो म्हणले आम्ही. आपापले मार्गस्थ झाले. मार्गस्थ झाल्यास आपापल्या शिष्याला त्याने गुरुला विचारले की असं कसं? खूप संवाद व्हायला पाहिजे, तर खूप चर्चा का व्हायला पाहिजे, ती सर्व शास्त्र वर यायला पाहिजे ते तुमच्या मुखातून. सर्व वेद उपनिषदाची भाषा प्रगट व्हायला पाहिजे होती. दोन महात्रीमध्ये एका जागेवर आली. त्यावेळेला दोन्हीने आपापल्या शिष्याला उत्तर दिली, आपापल्या मार्गाने चालताना, की काही गरज नव्हती. गरज असल्यावर बोलणं असते. काही चुकाच नव्हत्या, काही उपाधी नव्हती, काही शंका नव्हती, काही आडपाडदा नव्हता, काही कलंक नव्हता, काही दोष नव्हता. तर काय बोलायचं? निर्दोष्टाला निर्दोष्ट भेटल्यावर बोलणं नसतंय, शुद्धाला शुद्ध भेटल्यावर बोलणं नसतंय, विजाती भेटल्यावर बोलणं असतं. ही महत्वाची गोष्ट आहे. कडत्या तेलात कडतं तेल पडलं तो वाजत नसतंय, पाण्याचा थेंब पडला तो वाजत आहे, कणिक पडली तर वाजत आहे. ते जसं तसंच त्याच्यात पडलं, एकत्र आले तर वाजत नसते. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, अत्यंत. विजाती असल्यावर वाजते, विजाती वाटल्यावर आघात होतो, विजाती असल्यावर ध्वनी होतो, ध्वनी प्रदूषण होते. ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून शुद्धात शुद्ध, शुद्धाला शुद्ध भेटलं तर बोललं नसतंय. पण हे बोलणं अगोदर का होतं? ध्यानात घ्या, प्रमाता द्रष्टा, जोपर्यंत प्रमाता द्रष्टा आहे तोपर्यंत बोल नाही, तोपर्यंत चिंतन नाही, तोपर्यंत मन नाही, तोपर्यंत निधी ध्यास नाही, तोपर्यंत तत्व पदार्थ शोधणे. प्रमाता द्रष्टाच राहिला नाही, साक्षी द्रष्टाच राहिला. साक्षी द्रष्ट्यात दोन नाहीत. जोपर्यंत परमात्मा द्रष्टा आहे तोपर्यंत परमात्मा द्रष्टा हा आणि पुढं संभाव्य साक्षी द्रष्टा आहे. परमात्मा द्रष्ट्याला साक्षी द्रष्टा भेटला नाही तोपर्यंत दोन आहेत, भेटला की एकही, दोन नाहीत. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अपरोक्ष झाली की दोन नाहीत, परोक्षात दोन वाटत असतील. निव्वळ अज्ञानात
नाहीच वाटतो परमात्मा परमात्मा द्रष्ट्याला. परमात्मा द्रष्ट्याला परमात्मा नाही वाटतो तो अज्ञान काल. आहे वाटतो तो परोक्ष ज्ञानाचा काल. आणि एकरूपता होती तो अपरोक्ष ज्ञानाचा काल. जरा 3 काल ध्यानात घ्यासारखी. अज्ञान काल, घन अज्ञान कालात परमात्मा द्रष्टाच आहे वाटतो, साक्षी द्रष्टा किंवा ब्रह्म नाहीच, परमात्मा नाहीच, नास्तिकता. परोक्ष ज्ञानात मी बी आहे ती बी आहे, पण मी मला माहित आहे ते मला माहित नाही, कळालं नाही. परोक्ष ज्ञान. त्याला त्याचं अस्तित्व मानतो पण तो प्रत्यक्ष झाला नाही, अपरोक्ष झाला नाही, तो परोक्ष ज्ञानाचा काल. म्हणून दोन्ही बी परोक्ष ज्ञानात दोन्ही मी बी ती बी, जीव बी ब्रह्म बी, तो परोक्ष ज्ञान. आणि जीवच आहे मी ब्रह्म नाही, तो अज्ञान काल. आणि परमात्माच हे जीव जीव नाही जग नाही, तो अपरोक्ष ज्ञानाचा काल, अपरोक्ष काल, अपरोक्ष स्थिती, अपरोक्ष अनुभूती. अपरोक्ष अनुभूतीत ब्रह्म ब्रह्मच आहे, परब्रह्मच आहे. परब्रह्माला परब्रह्म म्हणणं सुद्धा नाही, पण जीवन जग नाही तिथं. जीवन जग नाही म्हणजे परब्रह्माला परब्रह्म म्हणणं नाही. जीवन जग असल्यावर जीवच म्हणत असतोय, जीवच बोलत असतोय, ब्रह्म बोलत नाही आणि बोलू देत नाही. म्हणून बोलणं कुठपर्यंत असतंय का, बोलायचं का? ते कोण आहे, कोणाचा मोबाईल चालू आहे होतो? पल्लवी. पल्लवी कोण आहे? बोला त्यांना कोणीतरी. तुम्हाला सांगितलं आधी, सूचना दिलेली मिटकरी महाराजांना, रोज देते ते. काय करायचं आता ते? त्यांना सूचना द्या कोणतरी. हे पल्लवी ताई कोण आहेत बघा जरा. ते समजे घरदार तुम्ही पहिलं बटन आहे ना, पहिल्या बटनावर बोट दाबा आणि बंद करा. तुमचा चेहरा दिसतो इकडे. कॅमेऱ्याचं बटन बंद करा ना. कॅमेऱ्याचं बटन बंद करा. पहिल्या नंबरचं बटन असतं ते बंद, त्याच्यावर बोट ठेवा म्हणजे ते बंद होऊन जाईल. खाली बटन असते खाली. नाहीतर तो मोबाईल आहे ना, पालता घाला आणि गप राहा निवांतपणे. तुमच्या चेहऱ्याकडे नका करू, त्याला उलटा करा मोबाईलला. तसं राहू द्या, खाली ठेवून द्या आता. तरी पण दिसतंय काहीतरी ते. आता काय नाही ना, तुम्ही चांगला ठेवलं नाही त्यांनी. चांगला कपड्यावर कसं ठेवा अंधारात असं खाली. कपडा झाका, त्याच्यावर काहीतरी झाकून टाका. नाही का नुसतं. हा आधी माहिती करून घ्या, मग येत आता जायचं. परत तुमचं हे चालू झालं, काय माईक चालू झाला परत तुमचा. माईक चालू झाला परत, बंद करा. तुमच्यामुळे सर्व बंद पडले, लक्षात घ्या. कट व्हा तुम्ही कट व्हा. लाल बटन दाबून कट व्हा. बस. धन्यवाद. ठीक आहे. काय करता त्यांना? काय बोलायचं होतं का कोणाला, का त्याच बोलू लागले? कोणाला बोलायचं होतं का काही? नाही महाराज, नाही बोल. नाही का? मध्यंतरी आवाज आलता म्हणून मी डोळे उघडले, तर मग ते समोर दिसलं ते. ठीक आहे. काय चालला तो विषय आपला? ब्रह्म बोलत नाही, परब्रह्म जीव आणि दशा. बरोबर. तर मग सच्चिदानंद चौखटा म्हणजे परमात्मा द्रष्टा. जोपर्यंत परमात्मा द्रष्टा आहे तोपर्यंत भाष्य असते. आणि परमात्मा द्रष्टा साक्षी द्रष्ट्याला मिळाला, चोखट द्रष्ट्याला मिळाला, तर परमात्मा राहत नाही. साक्षी 2 नसते, एकच असतो. साक्षीपणात द्वैत नाही. कल्पित द्वैत, वास्तव अद्वैत हा साक्षीपणा आहे. परमात्मेपणात
प्रमेय बी वास्तव असते, प्रमाता बी वास्तव असते, प्रमाण वास्तव असतील. जीवपणा येतो त्याच्यात सत्यत्व बुद्धी असते. आणि ज्या वेळेला संतांच्या संगतीत, गुरुच्या संगतीत त्या वाक्यानं प्रमाता द्रष्ट्याला आपलं अधिष्ठान साक्षी द्रष्टा आहे, तोच मी, अशी तद्रुपता तत्वमाशी या वाक्यानं होती. म्हणजे अचोखट द्रष्ट्याला चोखट द्रष्टा भेटला, किंवा चोखट द्रष्ट्याला अचोखट द्रष्टा भेटला आणि एकरूप झाला. सचितानंदा चोखटा, सचितानंदा चोखटाला भेटला. हे बी सचितानंद समजतो ना. जीव न देखी मरण, जीव न देखी बदल, जीव न देखी न कळणं. कारण की त्याला कळत, पण तो चोखट नाही, शुद्ध नाही. सचितानंदाच आहे पण चोखट नाही. जग सत्यत्व बुद्धी, अनेकत्व बुद्धी, अनित्यत्व बुद्धी, जन्म मरण आहे मला अशी बुद्धी, कर्ण भोग नाही अशी बुद्धी, चोखट नाही, औपाधिक आहे. हा त्याच्यातला चूकपणा, घाणपणा, मळ आहे, कलंक आहे, बट्टा आहे. बट्टेबाज सोने, सोनच आहे पण बट्टेबाज आहे. त्याच्यामुळे भाव गेला त्याचा. आणि जर त्याच्यातला बट्टा जळाला भट्टीत, संतांच्या भट्टीत, ज्ञानाग्नी होताशीत, जर बट्टा जळाला तर मग नुसतं सोनं राहिलं. सोनं सोन्याची पहिल्या मुशीशी एकरूप झालं. पहिली जी मूस होती सोनाराच्या इथं वीट होती, त्या विटीशी एकरूप झालं. सोनं सोन्याशी मिळून गेलं, एकरूप झालं. ते सोनं हे सोनं वेगळं राहिलं. शुद्ध शुद्ध शुद्धात दोन नसते, शुद्धात ग्रेड नसतो. म्हणून सचितानंदा चोखटा, दावणी द्रष्ट्या द्रष्टा, तिन्ही पदे लागती वाटा मौनाच्या. तिन्ही पद मौनाच्या वाटाला लागतात. हा आपला कालचा विषय झाला होता, आपण त्याच्यावर थोडंफार बोलण्याचा प्रयत्न केला. मग महाराज आता या दोन द्रष्ट्या द्रष्टा, म्हणजे द्रष्ट्या द्रष्ट्यातला जो भेद आहे, चोखट द्रष्टा आणि अचोखट द्रष्टा, शुद्ध द्रष्टा आणि औपाधिक मलिनतेला प्राप्त झालेला द्रष्टा, प्रमाता द्रष्टा म्हणजे जीवपणाला प्राप्त झालेला द्रष्टा, आणि साक्षीत्वानं असलेला द्रष्टा. त्या दोन द्रष्ट्यातला फरक सांगतात. दोन्हीला द्रष्टात म्हणतात, पण द्रष्ट्या द्रष्ट्यातला फरक तेच सांगायलेत महाराज. घटपटादी पदार्थाचा द्रष्टा प्रमाता आहे. आता इथं द्रष्टाच आहे, कारण घट अप्रकाशित आहे. घटाला जड प्रकाश बी नाही, चेतन प्रकाश बी नाही. सूर्याला जड प्रकाश आहे पण चेतन प्रकाश नाही. आणि इथलच्या जीवाला चेतन प्रकाश आहे पण विशेष चेतन प्रकाश आहे, वृत्ती ज्ञान प्रकाश आहे, वृत्ती चेतन प्रकाश. पहा, घटाला प्रकाश नाही, कुठलाच प्रकाश नाही. सूर्याला प्रकाश आहे पण जड प्रकाश आहे, अंधार निवृत्तक प्रकाश आहे. आणि प्रमात्याला प्रकाश आहे, जीवाला प्रकाश आहे. तुला अज्ञान निवृत्तक प्रकाश आहे, विशेष प्रकाश, औपाधिक वृत्ती ज्ञान. हे पहा, ध्यानातच घ्या, घटाला कोणताच प्रकाश नाही. अंधारात अंधारमय घट माती. सूर्याला अंधार निवृत्तक प्रकाश आहे. आणि वृत्ती ज्ञानाला तूल, ह्या इंद्रियाद्वारे वृत्ती बाहेर येऊन तूल अज्ञान निवृत्तक प्रकाश आहे. तूल अविद्या निवृत्ती होती. त्यामुळे हा घट आहे. काय? हा घट आहे. कशाचा आहे? हा मातीचा आहे. कोण केला? कुंभाराने केला. तेवढ्याला आणला, ह्या 50 रुपयाला आणला. किती पाणी बसतं? हा, एक भांड, 2 भांडी पाणी बसते, 15 लिटर पाणी बसते. किती वजन आहे? हा, 4 किलो वजन आहे. म्हणजे बऱ्याच अंशी त्याचं ज्ञान झालं.
पण तूल अविद्या निवृत्ती झाली. म्हणजे अज्ञान गेलं, ज्ञान झालं, पण मूल अविद्या नाही गेली, तूल अविद्या गेली. तूल अविद्या गेल्यानं व्यवहार धकतोय. तूल अविद्या निवृत्तीत व्यवहार धकवतो, व्यवहारात अडचण येत नाही, पण मोक्ष होत नाही. मोक्षासाठी मूल अविद्या जावं लागते. पदार्थावर असती ती तूल अविद्या आणि स्वरूपावर असती ती मूल अविद्या. आणि प्रमात्याला इकडे जे ज्ञान होतं इंद्रिय वृत्ती घेऊन पदार्थ ज्ञान, जगदांपाती ज्ञान, बाह्य ज्ञान, बाह्य पदार्थ ज्ञान. आणि बाह्य पदार्थ ज्ञानात मूल अविद्याचा संबंधच येत नाही निवृत्तीचा, तूल अविद्या. कारण मूळ अविद्या आहे जीवपणावर, स्वरूपावर. परमात्मा द्रष्ट्याला परमात्मा द्रष्ट्याची जी अविद्या आहे ती मूल अविद्या स्वरूपाची, आपल्या मूळ स्वरूपाची. आणि परमात्मा द्रष्ट्याला घट कसा आहे, पट काय आहे, हे काय आहे, ते काय आहे, जगदांपाती, हे गाव कोणतं, ते गाव कोणतं, ह्या माणसाचं नाव काय, त्याची जात काय, याचं वय काय, याचं वजन किती, त्याची किंमत किती, तो पक्षी कोणचा आहे, तो कीटक कोणचा आहे, ह्या अनेक क्षेत्रातली रासायनिक, भौतिक, जैविक, सामाजिक, वैयक्तिक, कौटुंबिक, राजकीय, लौकिक, परलौकिक, हे सर्व प्रश्न, सर्व हे काय सर्व क्षेत्रातले ज्ञान आहेत. हे सर्व पदार्थ विज्ञान हे सर्व बाह्य ज्ञान आहेत. आणि हे ज्ञान किती झाली तर मूळ अज्ञान जात नाही. आणि बंद झालाय तूल अज्ञानानं नाही, मूल अज्ञानानं. महाराज मूल अज्ञान, ह्या पदार्थ ज्ञान किती जरी हुशार झाला, किती जरी जगात शहाणा झाला, जगात पूर्ण शहाणा झाला जगातला, तरी बी बंध जात नाही, मोक्ष होत नाही. सर्व जगातलं जरी कळालं, सर्व पदार्थाच्या बाबतीतले जरी कळालं, सर्व लोकांतराच्या बाबतीतलं कळालं, अणुपासून तर मेरूपर्यंत जरी कळालं, सर्व पदार्थातलं, सर्व प्राणी, सर्व पक्षी, सर्व क्षेत्रातला जरी अभ्यास केला, किती शाखा आहेत अभ्यासाच्या, किती विद्यालय आहेत, किती कॉलेज आहेत, किती त्याच्या शाखा आहेत, किती वैज्ञानिक आहेत, किती त्याची क्षेत्र आहेत वैज्ञानिकाची, त्या सर्व क्षेत्रातला जरी अभ्यास झाला, ज्योतिष आहे, तर्क आहे, योग आहे, भविष्य काय काय, ग्रहतार्याचं ज्ञान आहे, आरोग्याचं ज्ञान आहे, काय काय आरोग्यात काय एक शाखा आहे का? होमिओपॅथिक वेगळी, ॲलोपॅथिक वेगळी, नॅचरोपॅथी वेगळी, हकीम वेगळा, वैद्य वेगळा, हर्बल चिकित्सा वेगळी. आणि त्या एका एकात किती क्षेत्र आहे त्याचे, वेगवेगळे त्याचे तपासत्या किती आहेत, कशा कशानं, कोणाची नाडी परीक्षा, कोणाची एक्सरेची परीक्षा, कोणाची रक्त घटकाची परीक्षा, सिटी स्कॅन, पेट स्कॅन, काय काय, अँडोस्कॉपी, आतून बाहेरून डोळ्याची क्षेत्र, एका एका अवयवाची पण एक एक वेगवेगळी परीक्षा. हे सर्व जरी ज्ञान झाले आरोग्याच्या बाबतीतच पाहिलं आपण, बाकीच्या बाबतीत, सामाजिक बाबतीत, राजकीय बाबतीत, देश विदेश, खनिज, समुद्र, भूगोली, खगोली, सर्व जरी ज्ञान झाले तरी तूल अज्ञान गेलं. आणि तूल अज्ञान गेल्यानं जात नाही, पुन्हा येत असते. माहिती होती, माहिती जाती. किती शहाणे येडे होते, हा शहाणपणात गेल्यानं जात नाही. जसा आग्यानं उजेड अंधार जात नाही, काजव्यानं अंधार जात नाही, चमकतो काही काळ पुन्हा अंधाराला अंधार राहतो. तसं जगातले ज्ञान किती झाली तरी ज्ञान होत नाही, पुन्हा ज्ञानात घोटाळतो तो.
म्हणून प्रमाता द्रष्ट्याचं तोंड बाहेर असतं इकडं. आणि तो अंतर्मुख झाला म्हणजे शिष्य झाला, अंतर्मुख झाला म्हणजे साधक झाला. आणि अंतर्मुख होऊन जर तो चिंतन करायला लागला वेद उपनिषदातल्या शब्दाचं, तर मग तो प्रमाता द्रष्टा साक्षी द्रष्ट्याकडे येतो. आणि साक्षी द्रष्ट्याकडे आल्यावर प्रमाता द्रष्टा राहतच नाही, ही त्याची खूण आहे. प्रमाता साक्षी होतो. भेटे जाणत्या जाणते जयापाशी. म्हणून तिथं प्रमाता द्रष्टाच राहत नाही, मग प्रमाता द्रष्ट्यापाशीच बोलणं असते. वाचा प्रमाता द्रष्टाच वापरतोय. इंद्रिय सर्व कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय प्रमाता द्रष्टाच वापरतोय. शरीर प्रमाता द्रष्टाच वापरतोय. हे सर्व पशु पक्षी प्राणी काय जे असतील पुढचे सहाय्यक प्राणी, ते घरदार सर्व प्रमाता द्रष्टाच वापरतोय. याला अहम मम प्रमाता. हा बोला. मुलाविद्येचं आवरण प्रमात्याच्या बुद्धीवर असतं का स्वरूपावर असतं? नाही नाही, त्याला स्वरूपावरच मानू लागतो. त्या स्व आश्रया स्व विषय त्याच्यावरच मानू लागतं. तिकडे तिकडच मानू लागतं. पण याला तिकडं असते, समजायचं वेगवेगळं तिकडं असते. कारण इकडं याच्याकडं म्हणा तर मग किती जण प्रत्येकाचं वेगवेगळं होईल. आणि याचं गेलं तर दुसऱ्याचं राहीन याला, मग बंद होणार, मोक्ष होणार नाही. असो, तो विषय पुढचा कितकट त्या विषयात नका जाऊ सध्या. पण सांगायचं तात्पर्य काय चाललं आपला विषय, की प्रमाता द्रष्टा ज्या वेळेला साक्षी द्रष्ट्याला भेटतो तो मग प्रमाता राहत नाही. हा इकडे हाच वापरीत असतो, तिकडे गेल्यावर तोच राहत नाही, म्हणजे वाण्या राहत नाहीत, म्हणजे बोलणं संपत. हा आपला विषय होता, पाहणं संपत. म्हणून मूल अविद्या गेली की एकरूपता होते. पहिलीच असते एकरूपता, ती लक्षात येते. आणि एकरूपता लक्षात आल्यावर बोलणं संपलं. एकरूपता लक्षात आली म्हणजे शहाणपणा आला, खरा शहाणपणा आला. मग शहाणपणात बोलणं नसतं, हा विषय चालला. शहाणपणात चिंतन नसते. चिंतन करणं शहाणपणा नाही. आता न करणाऱ्यापेक्षा करणारा शहाणा म्हणावा लागतोय. ही लई खूप मोठी गोष्ट आहे. खरा शहाणपणा आल्यावर चिंतन नाही, खरा शहाणपणा आल्यावर बोलणं नाही, खरा शहाणपणा आल्यावर ऐकणं नाही, खरा शहाणपणा आल्यावर निवृत्ती नाही, खरा शहाणपणा आल्यावर प्राप्ती नाही, खरा शहाणपणा आल्यावर बंधन नाही, खरा शहाणपणा आल्यावर मोक्ष बी नाही. म्हणून तो शहाणपणा काय, तर सच्चिदानंदा चोखटा. भेटला द्रष्ट्या द्रष्टा, हा खरा शहाणपणा. मग तिन्ही पदे लागती वाटा मौनाची, म्हणजे तिथं पदच राहत नाहीत, पदार्थ रूपता होते. पद म्हणजे शब्द तिथं मावळता, शब्द राहत नाहीत. म्हणून घटपटादी पदार्थाचा द्रष्टा तो प्रमाता द्रष्टा. ह्या घटपटादी पदार्थाचं ज्ञान ज्याला होते, किंवा घटपटादी पदार्थाला ह्या अप्रकाशिताला प्रकाशानं वृत्तीमध्ये सर्व व्यवहार करणारा ज्ञानाचा तो प्रमाता द्रष्टा. अप्रकाशित घट आहे, जड प्रकाश सूर्य, चिदविकारी प्रकाश प्रमाता द्रष्टा आहे. चिदवृत्ती प्रकाश. मग हा विकारी प्रकाश, विकारी चित प्रकाश प्रमाता जीव माना. जड प्रकाश सूर्य आणि अप्रकाश घट. कोणताच प्रकाश नाही तो घट. घटावर दोन आवरण आहेत, अज्ञानाचं एक आणि अंधाराचं एक.
अंधाराचं आवरण सूर्य निवृत्त करतो आणि अज्ञानाचं त्या स्थूल अज्ञानाचं आवरण हा विकारी प्रकाश चित्त, हा विकारी चित्त प्रकाश वृत्ती ज्ञान निवृत्त करते आणि मग घट कळतो. हा इकारा बाह्य व्यवहार आहे ज्ञानाचा, तो पाहू लागलो आपण पाहिला आता समजा. पण हा विकारी प्रकाश म्हणजे अचोखट द्रष्टा, चोखट द्रष्ट्याला मिळाला. आता अचोखट द्रष्टा अप्रकाशित द्रष्ट्याला मिळाला. ध्यानात घ्या जरा फरक काय जग पाहण्यात आणि परमात्म्याचं ज्ञान होण्यात काय फरक आहे. जगाचं ज्ञान आणि परमात्म्याचं ज्ञान. आधीचा अचोखट द्रष्टा, चोखट नाही विकारी, अचोखट द्रष्टा दृश्याला भेटायलाय, त्याला संसार म्हणा. आणि अचोखट द्रष्ट्यानं चोखट द्रष्ट्याशी एकरूप होणं याला परमात्मा म्हणा, याला परमार्थ म्हणा, याला साधना म्हणा, तत्वम पदार्थ शोधनाची. भेटे जाणतया जाणते जयापाशी. हो जयाची ने अपांग पाते हा बद्ध मोक्षपणे आते, मोक्षपणे आते भेटे जाणते या जाणते जयापाशी. जयापाशी. मग प्रमाता द्रष्ट्यानं खाली येणं हा संसार आहे, जगत ज्ञान आहे. द्रश्याकडे येणे द्रष्ट्यानं आणि परमाता द्रष्ट्यानं चोखट द्रष्ट्याकडे जाणं म्हणजे साक्षी द्रष्ट्याशी एकरूप होणं हा परमार्थ आहे, ही साधना आहे. ही त्याच्या मूळ स्वरूपाला जाणे. बाई मी जाते माहेराला, त्यानं माहेराला जाणे. प्रमाता द्रष्ट्यानं माहेराला जाणं म्हणजे साक्षी द्रष्ट्याशी एकरूप होणं, जीव परमात्म्याशी एकरूप होणं, हे माहेराला जाणं. आणि खाली येणं हे नांदायला येणे. सासू सासऱ्याच्या जातात, खाली खाली येणे. सासुरवास कागा सासुरवासी मज केली भगवंता, भगवंतानं नाही केली तू त्याच्यात शिरलास. पण भावनेनं म्हणायला लागला तर बरं आहे न मानल्यापेक्षा. तुला कोणी टाकलं नाही याच्यात, केलं नाही तसं, तूच्या चक्रव्यूहामध्ये पाडलास. म्हणून असो झाला. म्हणून तो मुमुक्षी म्हणतो असतो, झालो माझा मीच शत्रू कायचा, दारा पुत्र कायचा मित्रू, कास्या घातला पसरू आहो जगद्गुरु तुका म्हणी. आपणच आपला वैरी झाला, केला आपुला घात. सोहित नदीशी केला आपुला घात, केला आपुला वध. आपण या घात कर शत्रू झालो मी दावेदार, तू तो कृपेचा सागर उतरी भवपार तुका म्हणे. अशी विनंती करतात ईश्वराला विठोबाला तुकोबाला. पण माझ्याकडून चुकलंय, नकळता संघ झाला सहज खेळता, प्रवर्तेली चिंता मागीलाची यावरी. न कळाल्यामुळे हा खाली संघ झाला, ह्या द्रश्याशी संघ झाला, खालच्या खाली उतरलो मी. द्रष्टा असताना द्रश्याकडे गेलो. मग द्रष्ट्यानं प्रमाता द्रष्ट्यानं साक्षी द्रष्ट्याकडे जावं. ध्यानात घ्या. प्रधानानं राजाला भेटावं. प्रधानानं भिकाऱ्याकडे कशाला जायचं आणि भिकाऱ्या संघ भीक कशाला मागायचं आणि भिकाऱ्याचं ओझ कशाला वागायचं त्याच्या भीक मागितल्याचं. ध्यानात घ्या. प्रधानानं राजाच्या जागी बसावं, राजाशी एकरूप व्हावं. प्रधान दारू प्याला आणि प्रधान भिकाऱ्या संघ भीक मागू लागला, किंवा प्रधान गटारात लोळू लागला. आणि मला असं का केलं राजानं, असं म्हणून राजाला पत्ता बी नाही त्याचा, तूच का काला तस. असो त्याप्रमाणात झाले. म्हणून घटपदादी पदार्थाचा द्रष्टा प्रमाता द्रष्टा आहे आणि प्रमात्याचा द्रष्टा ब्रह्म आहे. आता पाहत आपल्याला दोन ज्ञान आहेत. ध्यानात घ्या जरा गमतीचा विषय आणि अपरोक्ष विषय, ज्याचा त्याचा अंतर्मुक्तीचा विषय. आता बाहेरल्या पदार्थाचं ज्ञान व्हायलंय. बाहेरल्या पदार्थावर पडलेला सूर्याचा प्रकाश, त्या सूर्यप्रकाशाचं पदार्थाचं नजरेनं डोळ्यातून वृत्ती आली बाहेर, तर त्या डोळा बी माझा कॉफी डोळ्याद्वारे वृत्ती बाहेर येऊन ती प्रकाशापर्यंत घाटापर्यंत पोहोचायली. आणि आता प्रमात्याला वृत्तीच्या आणि इंद्रियाच्या प्रमाणानं सूर्याच्या प्रकाशात
घटाचं ज्ञान व्हायलंय आता. घट एक आपण उपलक्षण घेतला उदाहरणाला बरोबर. मग त्या घटाचा, घटावर पडलेल्या प्रकाशाचा आणि डोळ्याचा द्रष्टा प्रमाता आहे आता. ध्यानात घ्या काय काय तो. आता काय काय कळायलंय? घट कळायलाय. नुसता घट नाही कळायला, घटावर प्रकाश कळायला सूर्याचा, सूर्याचा, दिव्याचा, अग्नीचा, ज्याचा असेल त्याचा. नुसता घट कळतच नाही, पण आपण घटच म्हणतो. नुसतं ती तर चूक आहे ना. समग्र समग्र कळालं पाहिजे आपल्याला. नुसता घट नाही कळत. घट कधीच नाही कळत प्रकाशासहित कळतो. प्रकाश कधीच कळत नाही डोळ्यासहित कळतोय. डोळा कधीच कळत नाही वृत्तीसहित कळतोय. वृत्ती कधीच कळत नाही चेतनासहित कळते, विशेष चेतनासहित. हे ध्यानात घेतलं पाहिजे. हे हेच ध्यान आहे, हेच अनुसंधान आहे, हेच आपल्या स्वरूपाकडे पाहणे. आपण पुढचं तुटून घेतो, मागचं सोडतो. त्याच्या मागचं पाहिलं पाहिजे. मागचं पाहण्याला अध्यात्म म्हणा, आधीचं पाहणं. असा मागे मागे पाहत गेला तर साक्षात घटाच्या ज्ञानातच ब्रह्माचं ज्ञान आहे सगळं. होतच ना मग ते. मग असं माग आपलं मागचं चुकत आहे ना. आपण समग्र पाहत नाही हे चुकत आहे. आपली बुद्धी शुद्ध नसती. आपण मतलबाचं पाहतो, घटच उचलून घेतो, घटाचीच व्यवहार करतो. पण घट कसा कळाला मला? म्हणून कोण्या बी ज्ञानाचं विश्लेषण केले की तिथंच ब्रह्मज्ञान आहे, तिथंच अध्यात्म आहे, तिथंच वेदांत आहे, तिथंच मोक्ष होईल. जर समग्र पाहिलं तर घट कळतानाच मोक्ष होईल. का होत नाही आपल्याला? त्याचं कारण आहे आपण फक्त मतलबाच्या गोष्टी करतो, आपण समग्र गोष्टी करत नाहीत. घटाशी आपलं काम असतं, घटाशी व्यवहार करतो. अरे घट कळाला, घट एकटा नाही कळाला, प्रकाशासहित कळाला. पहा खरे, कुठे जा खोटं ठरत नाही. किती शहाण्या बैठकीत जा, राज सभेत जा, इंद्र सभेत जा, ब्रह्मदेवाच्या सभेत जा, ह्या संतांच्या सभेतली गोष्ट कुठेच खोटी ठरत नाही. घट कळाला तर नुसता घट नाही कळाला, प्रकाशासहित कळाला. प्रकाश कळाला, नुसता प्रकाश नाही कळाला, डोळ्यासहित कळाला. डोळा कळाला, नुसता डोळा नाही कळाला, मनासहित, मनोवृत्तीसहित कळाला. वृत्ती कळाली, नुसती वृत्ती नाही कळाली, चित प्रकाशासहित कळाली, विकारी चित प्रकाशासहित, आभासासहित. हे कधी पाहता आपण? कोण चिंतन करायचंय? कधी थांग लावायचा याचा? काय कळायले, कसं कळायले? आपल्याला अज्ञान तसंच आहे, आपल्या डोक्यावर नाचायला ना, आपण शहाणे म्हणून मी राहिलो. म्हणून तर अज्ञान टिकायले. जर विश्लेषण केलं की अज्ञान टिकत नाही, तर अज्ञानच टिकत नाही. म्हणजे अज्ञानच येईल टिके असं ठरण. म्हणून ध्यानात घेऊ आपण गोष्टी की मग प्रमाता द्रष्टा हा घटपटादी पदार्थाचा, घटपटादी पदार्थावर पडलेल्या प्रकाशाचा, डोळ्याचा द्रष्टा आहे. मनोवृत्तीचा द्रष्टा आहे. हे द्रष्टा आहे याचा, हे सर्व कळायले त्याला. यायचा द्रष्टा आहे तो, यायचं प्रकाशन करायला, यायला पाहायला, यायचा साक्षात्कार व्हायला त्याला, ह्या द्रष्ट्याला. हे झालं. पण चित प्रकाश आहे, विकारी चित प्रकाश, विकारासहित त्या चित प्रकाशाचं बी प्रकाशन व्हायलंय, तो साक्षी द्रष्टा आहे. चला, पाहता पाहता मना न पुरे धनी, किंवा ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल रे, पदोपदेनीच पदा गेली. पाहत पाहत चला, निरखित निरखित गेली व पाहे तो तन्मय झाली व होईलच तन्मय. पण पहा, निरखित चला, निरीक्षण करा. आपण निरखित नाहीत, बावचाळ्याला नजरानं पाहतो, काक दृष्टीनं पाहतो, चंचलतेनं पाहतो. निरखिनं म्हणजे निरामनीनं. सावकाश हरिनामामृत शिवी सावकाश, हळुवारपण येईल तेच हे उपयोगा जाईल, हे सावकाश आहे. निरीक्षण धांदल घाईत नसते. संसारात धांदा असतो, विश्व स्वप्नाचा हा धांदा, गडबडीनं पाहणं, न पाहून पाहिल्यासारखं वाटणं, याला धांदा मानावं.
आणि निर्खीनं शांततेनं वेळ देऊन स्थिर बुद्धीनं विवेकाला समोर करून बुद्धीला तीक्ष्ण करून खरी परीक्षा करायची, खरं निरामनीनं पाहायचंय. जय हळुवारपणा येई जे तरीच हे साध्य होई जे, नाही तरी गोष्टी होई जे मुकिया बहिर्याची. बरोबर बरोबर. म्हणून हळुवारपणानं, म्हणून निरीक्षण म्हणतात महाराज, निरीक्षित निरीक्षित गेली व पाहितो तन्मय झाली. असो निरीक्षण जर केलं तर घट पाहतानाच मी कशा कशाचा द्रष्टा हे प्रमाता द्रष्ट्याला कळन. आणि प्रमाता द्रष्टा सुद्धा कळण्यात याला प्रकाशन व्हाले प्रमाता द्रष्ट्याचं सुद्धा. तर ते कोण करायले? घटासहित, प्रकाशासहित, डोळ्यासहित, वृत्तीसहित प्रमाता द्रष्टा सुद्धा, विकारचित प्रकाश सुद्धा, विकारीचित प्रकाशाचं सुद्धा प्रकाशन व्हाले. हे प्रकाशन साक्षी चैतन्याचे. आणि साक्षी नेहमी ब्रह्माशी एकरूप असतो, ब्रह्मरूपच असतो. जर साक्षी कळाला तर हे भाष्य कळतं पुढचं, आणि भाष्य कळालं तर अद्वितीय कळतं, अद्वितीय ब्रह्म कळतं. हे ध्यानात घ्या, अद्वितीय ब्रह्माचं अपरोक्ष होते. मी माणूस वाटलो हे भ्रमज्ञान आहे, हे बाह्य ब्रह्मज्ञान आहे. मी जीव वाटलो हे अंतर ब्रह्मज्ञान आहे. मी साक्षी वाटलो हे संवादी ब्रह्मज्ञान आहे. आणि ब्रह्मरूप एक रूप अखंड एक रस ही ज्ञानरूपता आहे. ज्ञानरूपतेत व्यवहार नसतो, ज्ञानरूपतेत कळणं प्रकाशनं नसते. ज्ञान आहे पण ज्ञानाचा व्यवहार नसतो, ती ज्ञानरूपता. आणि ज्ञानाचं भासाच्या रूपात प्रकाशन होणं, ज्याला म्हणायचे साक्षीपणा. साक्षी भाष्य व्यवहार सुरू झाला, पण खोटा व्यवहार. साक्षी भाष्याचा प्रकाशनाचा व्यवहार खोटा व्यवहार येतो. व्यवहारच नाही ते ब्रह्म, खोटा व्यवहार तो साक्षी, आणि खरा व्यवहार तो प्रमाता, आणि बाह्य व्यवहार तो माणूस. बाह्य खरा व्यवहार वाटला ते माणूस पण, अंतर खरा व्यवहार वाटला ते जीव पण, प्रमाते पण. खोटा व्यवहार वाटला तो साक्षी पण, लटिका व्यवहार. आणि व्यवहारच परिपूर्ण थांबला, अव्यवहारी चिद्रूपता, अव्यवहारी केवळ ज्ञान घनता, अव्यवहारी केवळ एकरूपता, अखंड एक रस्ता, ती ब्रह्मा. असो याप्रमाणे महाराज सांगतात तिथं प्रमात्याचा द्रष्टा ब्रह्म आहे. प्रमात्याचा हे पा प्रमयाचा द्रष्टा तो प्रमाता, आणि प्रमात्याचा द्रष्टा ते साक्षी ब्रह्म. त्या ब्रह्माचे स्वसंवेद्य रूपाने ज्ञान होण्यात खरी जीवाची कर्तकर्ता आहे. ह्या प्रमात्याची जीवाची खरी कर्तकर्त्याता, खरं कर्तव्यातून पार पडणं, किंवा खरं काय कर्तव्य, त्याचं खरं काय काम आहे, तो कुठं गुंतलेलं आहे आणि कसं सुटायचं त्यानं. तर त्यानं ब्रह्माचे स्वसंवेद्य रूपाने ज्ञान करून घ्यावं. कोणाचं? आपल्या मूळ स्वरूपाचं, आपल्या अधिष्ठान स्वरूपाचं. जर तत्वमाशी अहम ब्रह्मस्मी, अयम आत्मा ब्रह्म, सोहम या वैदिक शब्दाच्या
सहाऱ्यानं, त्या शब्दानं प्रगट झालेल्या वृत्तीनं जर त्यानं आपल्या स्वसंवेद्य स्वरूपाचं ज्ञान करून घेतलं म्हणजे निश्चिंत झाला, तर त्या प्रमात्याची, त्या जीवाची, त्या प्रमाता साक्षीची, प्रमाता द्रष्ट्याची खरी करतात आहे. म्हणजे त्याला पुन्हा काही करायचं नाही. काम नाही झालो पाहेरी कामा. आणि हे जोपर्यंत होत नाही त्याच्या मागचं कामच संपत नाही. त्याला वाटतंय संपन, उद्या संपन, परवा संपन, अशी अपेक्षा आहे, अशा आहे की कामातून मी बाजूला होईल. पण काम कामाला घेऊन येतं नंतर. ह्या बाह्य व्यवहारात, ह्या अविद्या व्यवहारात, ह्या इंद्रिय व्यवहारात, ह्या घटपट विज्ञानाच्या व्यवहारात काम कामाला घेऊन येते. काम कामाला घेऊन येतोय तो संसार, आणि काम संपतोय तो परमार्थ. मग काम केव्हा संपन? जोपर्यंत प्रमाता आहे तोपर्यंत कामच आहे. प्रमाता मनाला घेऊन आहे आणि मन काम आहे. मन मनातच काम आहे, मनच काम नाही. आणि परमाता मनाला घेऊन असतो, अंतःकरणाला घेऊन असतो. आणि अंतःकरणातून सर्व काम उगवतात. कामनाची जननी, कामनाची भूमी अंतःकरण आहे. जसे भूमीत अनेक कोंब येतात पाऊस पडला की, कसं अंतःकरणात अनेक कामना उगवतात. अवस्था त्या त्या अवस्थेत प्रगट झाली की जागृती आली की जागृतीतल्या कामना, स्वप्न आले की स्वप्नातल्या कामना, आणि सुसुप्तीत आली की बीज रूपानं भूमीत जी बीज राहत त्या अविद्येच्या भूमीत ही सर्व सर्व वनस्पतीचे म्हणजे सर्व अनेक कामनेची बीज राहतात सुसुप्तीत. काही स्वप्नात उगतात. उन्हाळी पाऊस आहे स्वप्न, आणि पावसाळी पाऊस आहे जागृती. याच्यात जास्त उगतात. आणि ज्या वेळेला प्रमाता द्रष्टा साक्षी द्रष्ट्याशी एकरूप झाला त्यावेळेला ती भूमी जी, ती भूमीच समाप्त होती, भूमीच भाजून निघती. तिची भूमी जी अविद्या आहे तीच भाजती, तीच भर्जित होती, तीच मृत होती. जिती राहत नाही, मेलेली अविद्या होती. जीवनमुक्तीत मेलेली अविद्या असते, मृत अविद्या. आता मृत म्हणता येत नाही त्याला, पण म्हणा, कारण जग प्रतीती आली म्हणून मृत मानू लागते. मृत आत्मा जसा दिसत नाही म्हणून तिथं मृत आत्मा, मृत आत्मा कुठं मृत असतो का? पण मना तसा शब्द द्यायला तो की मेलेला माणूस आहे, मग त्याचा दिवस घाला, मग त्याला श्राद्ध घाला, मग तो आहे, तो दिसत नाही पण आहे असा माना. तसा जीवनमुक्तीत जग दिसतंय, जग खोटं दिसतंय, मग कुठं अविद्या आहे, पण मना घ्यायचं कारण आहे काहीतरी, पण ती मृत अविद्या. जिची अविद्या अशी अन्यथा बोधाती दिवशी तिची यथाबोधीशी निमालेली उठली म्हणजे मृत आत्मासारखी ती जिवंत नाही, पण हे जगत प्रतीत येऊन त्याला मानावं लागते की आहे. पण म्हणून सांगायचं तात्पर्य काय चालला आपला विषय, की ती भूमीच भ्रजित होती, बीज भाजून केलेला आहे, त्या बीजाला भर्जित होते. बीज म्हणजेच अविद्या. म्हणून तीच भाजल्यामुळं पुन्हा काही उगत नाही त्याच्यात, हे सांगायचे. म्हणून स्वप्न पाहताना वासना होत नाही जीवनमुक्ताला, जागृती पाहताना वासना होत नाही जीवनमुक्ताला, आगाव वासना होत नाही. प्रारब्ध वाश्यात जे असतात तर त्या वासनाचा व्यवहार चालतो त्या संस्काराप्रमाणे. मुक्ताचे देहे तैसे खाली चाले संस्कार वशी. मागच्या प्रारब्ध वंशात मागच्या असलेल्या वासना त्या काम करतात. नवीन वासना होत नाही जीवनमुक्ताला, ही त्याची खूण आहे. काही पाहिले की त्याची वासना होत नाही. प्रारब्ध वशात असलेल्या वासनाचा व्यवहार चालत असतो, म्हणून काम राहत नाही. मग ते प्रारब्ध पाहते, प्रारब्धाच्या माथ्यावर असते ते, देहनो मातो प्रारब्ध कर्म. म्हणून प्रमाता द्रष्टा साक्षी द्रष्ट्याशी एकरूप झाल्यावर त्याला काम आणि कामना राहत नाहीत, म्हणून सुख दुःख होत नाहीत. आणि म्हणून तीच कृतार्थता आहे त्याची, म्हणजे कामातून पार पाडा, काम नाही झालो पाहिजे कामा. असे ब्रह्माचे यथार्थ ज्ञान जीवास करून दिले की मग ही सचितानंद पदी मौनाच्या वाटेला लागतात. म्हणजे शब्द बंद पडतो, आणि हे काम झालं की ते शब्द संपाता. शब्दाचा अंतिम काम आहे. प्रमाता द्रष्ट्याला साक्षी द्रष्ट्याची भेट करून देणं हे अंतिम काम आहे. यासाठी शब्द यासाठीच येत बोललाय, पण लांबून बोलावं लागलं.
बोलला यासाठीच, पण यासाठी बोललाय अंतरंगातल्या साधकाला. अंतरंगाचं साधक होण्यासाठी बहिरंगातल्या साधकाला बोलला वेद, मग जरा वेगळं बोलला. आणि जे बहिरंगातले साधक बी नाहीत विषयी, मग त्याला बहिरंगातले साधन व्हासाठी, साधक व्हासाठी बोलला विषयीला. की विषयीपणात काय करायला लागला? साधन होय तीर्थयात्रा कर, वारी कर, बहिरंग साधन कर, उपवास कर, व्रत कर, तीर्थ कर, तीर्थव्रत नेम, भावी सिद्धी. तू भावना धर, त्याच्याशिवाय सिद्धी होणार नाही. वायाची उपाधी करशीदा नाही. इकडे काय फिरायला लागला विषयीपणात? संसारात काय रमायला लागला? म्हणून वेद त्याला तसा बोलला विषयीला. आणि पामराला बोलला विषयी तरी होय. अरे स्वर्ग हे कर म्हणे, संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे, मग स्वर्ग सुख भोगी जे मनवारी. तर काय बसला ह्या दारू पेतन मांस खात आवासावा वागत? हे का सुख आहे का? अरे तू वैदिक कर्म कर, अंतर्मुख कर, वेदानं बी सांगितलेले कर्म कर, शुद्ध कर्म कर, काम्य कर किंवा तू निष्काम कर्म कर, कोणतं विहित कर्म कर, आणि तू स्वर्ग सुख मनोहर भोग. हे त्या सुखाला काय करतो? म्हणजे वेदानं पामराला उपदेश केलाय, विषयीला उपदेश केलाय, मुमुक्षेला उपदेश केला, बहिरंगातल्या साधकाला उपदेश केलाय, अंतरंगातल्या साधकाला उपदेश केलाय. म्हणजे जसा जसा अधिकार आहे साधावेला मार्ग चालत आहे मुख्य येते. आणि उपदेश संपला कुठे वेदाचा? ती खून आहे, ती आपलं स्थळ आहे आजचं. की वेदाचं बोलणं संपलं कुठं? तर या ठिकाणी संपलं. प्रमाता द्रष्ट्याला साक्षी द्रष्ट्याशी एकरूपता झाल्यावर वेद संपला. नवरी नवरदेवाला हार घातला की ब्राह्मण बाजूला गेला. शेवटचा साडी भरण्याचा कार्यक्रम झाला की ब्राह्मणानं सुट्टी घेतली. ब्राह्मणाची मंत्र संपली, वराड्याच्या अक्षदा संपल्या, माग पडतली. म्हणून तैसा सचितानंदाचा खोटा दावुनी द्रष्ट्या द्रष्टा तिन्ही पदे ही सचिता आनंद हे तिन्ही पदे लागती वाटा मौनाच्या. तिथं वेद संपला. वेद बोलू गेला, पुढे मौनावाला. म्हणजे तिथं वेदाचं बोलणं संपलेलं आहे. अशा प्रकारचा आपला हा आजचा विषय होतो. म्हणून येथे शब्द बंद पडतो. शब्द कसा बंद पडतो तर ते आपल्याला इथंच गुरुजीनं स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून शब्द का बंद पडतो व कसा बंद पडतो हे पुढच्या 2 वयानं दृष्टांत सहित महाराज आपल्याला सांगतील. इथंच आपण थांबू, वेळ खूप झालेला आहे. हो हो महाराज चालेल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय हरी. जय हरी, जय हरी, सर्व जय हरी महाराज. जय जय हरी हरी महाराज, महाराज. जय हरी. जय हरी. जय हरी बाबा. जय हरी, जय हरी माऊली. जय हरी, जय हरी. सर्वांना जय हरी. सर्वांना जय हरी. जय हरी बाबा. जय हरी बाबा. जय हरी सर्वांना. हरी बाबा. रामकृष्ण. जय हरी बाबा. जय हरी. हा जय हरी. जय हरी महाराज. जय हरी, जय हरी बाबा तुम्हाला. ठीक आहे. हा वेळ झालेला जास्त.